नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। उगता हुआ सूरज दुआ दे आपको, खिलता हुआ फूल खुशबू दे आपको। हम तो कुछ देने के काबिल ही नहीं मुन्ना भाई, खुदा इतनी खुशियां दे आपको। भारतीय जनता पार्टीचे खानापूर तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्ष अब्दुल्ला शान मोटर्सचे सर्वे सर्वा, आमचे धाकटे लाडके बंधुतुल्य माननीय श्री अमीर मुन्नाभाई अब्दुल पीरजादे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आवाज महाराष्ट्राचा लाईव्ह, सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा टीम, महाराष्ट्र राज्य। देवदर्शनासाठी कर्नाटक राज्यातील भाविक घेऊन निघालेल्या बसनं औंढा ते वसमत महामार्गावरील वगरवाडी जवळ अचानक पेट घेतला। प्रसंगावधान राखत चालकानं वेळीच बस थांबवली। त्यानंतर आतील सर्व 50 प्रवासी वेळीच बाहेर पडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र यात्रेकरूंचं सामान आणि रोख रक्कम जळून खाक झाली आहे। कर्नाटक राज्यातील जामकंडी आसंगी गाव, जिल्हा विजापूर येथून काशी, मथुरा, हरिद्वार, काठमांडू आदी ठिकाणी धार्मिक पर्यटनासाठी भाविकांना घेऊन एक खासगी बस आज हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली। दुपारी 4 वाजेच्या सुमारास औंढा, नागनाथ, वसमत, परभणी राज्य महामार्गावरील वगरवाडी जवळ बसच्या क्रमांक MH04 GP 1297 केबिनमधील गिअर बॉक्समधून अचानक धुराचे लोट यायला सुरुवात झाली। चालकानं प्रसंगावधान राखत बस रोडच्या बाजूला उभी करून सर्व यात्रेकरूंना बाहेर उतरायला सांगितले। बसमध्ये सगळीकडे धूर पसरला होता, यामुळे घाबरलेल्या भाविकांनी बसच्या दारातून तर काहींनी खिडकीतून बाहेर उड्या घेतल्या, त्यामुळे जीवितहानी टळली आहे। राज्य रस्त्यावर बसनं पेट घेतल्यामुळे दोन्ही बाजूला जवळपास 1 तास ट्रॅफिक जाम झाली होती। घटनेची माहिती मिळताच औंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक GS राहिरे यांनी अग्निशामक दलाला पाचारण केलं, परंतु क्षणार्धात आगीनं रौद्ररूप धारण केलं। बंब येईपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती। बसमध्ये जेवणाचे साहित्य तसेच गॅस सिलेंडर असल्याने आग आटोक्यात आली नाही। परिणामी प्रवासी भाविकांचे रोख रकमेसह संपूर्ण साहित्य भस्मसात झाले। यावेळी वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश मुदिराज, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खायमुद्दीन खतीब आदींची उपस्थिती होती।